मुंबईमधील वांद्रे स्टेशनपासून सरस महालक्ष्मी हे BKCला आहे आणि तिथे जाण्यासाठी मोफत बस सेवा या सरकारतर्फे होत्या. त्या बसमध्ये आम्ही बसून BKCला पोचलो आहे. म्हणजे सरस महालक्ष्मी जिथे प्रोग्राम आहे तिथे. इथे येण्याचं कारण असं की हे कंटेनरवर जे पेंटिंग केलेलं आहे, म्हणजे हे सगळे चौकोनी बॉक्स दिसतात, हे मोठे मोठे कंटेनर आहेत आणि त्याच्यावर पेंटिंग ह्या आम्ही सगळ्या नायगाव आणि मुंबईमधल्या कलाकारांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे आवर्जून भेट द्यायची होती आम्हाला आणि खूप उत्सुकता होती की ही केलेल्या पेंटिंग नक्की कशा लागणार आहेत. त्या बघण्यासाठी खास आम्ही आमची कामं टाकून पेंटिंगची इथे आज लास्टचा दिवस आहे म्हणून आलेत. पण असं समजलं की अजून 2 दिवस आहेत या प्रोग्रामसाठी. बघून एवढा मस्त वाटलं आहे की आम्ही या केलेल्या पेंटिंगचा छान उपयोग केला आहे. या ग्राउंडमध्ये आम्ही रात्री काम करायचो, कारण की दिवसभर पूर्ण ऊन आणि या कडक उन्हामध्ये एकही झाड नाही आणि अशा उन्हात आम्ही करपून गेलो पहिल्या दिवशी. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी नाईटला काम केलेलं अंधारामध्ये आणि आता हे उजेडामध्ये काम खूप भारी दिसते. आणि महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत, ज्यांच्या बचत गट आहेत, अशा या महिलांना करोडपती बनवण्याचा उद्देश हा महाराष्ट्र सरकारचा आहे, भारत सरकारचा आहे. असेही प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये आज आहे आणि त्याच्यानंतर इतर राज्यामध्ये सुद्धा असणार आहे, गुजरात वगैरे. तर नेक्स्ट प्रोग्राम गुजरातमध्ये असं माहीत पडलेलं आहे आणि तिथेसुद्धा असं पेंटिंग करायचं आहे. हे पेंटिंग करण्यासाठी आम्ही सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर इथे कर्नाटकवरनं जे आर्टिस्ट बोलवले होते ते स्कल्पचर करण्यासाठी त्यांनी पेंड्यापासून म्हणजे इको फ्रेंडली स्कल्पचर बनवले होते. आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि इतरही खूप संस्कृती आहेत महाराष्ट्राच्या, त्या संस्कृती इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतमध्ये काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता खूपच आहे. तुम्हालासुद्धा असेलच. तर चला आपण बघूया आतमध्ये कसं काय आहे. ही आपली महाराष्ट्रातली फेमस थाळी आहे जी तर असं हे आमचं काम जे कंटेनरवर केलेलं आहे. खूप मोठी स्पेस होती ही कंटेनरची आणि त्याच्यावर एवढ्या मोठ्या स्पेसवर ड्रॉईंग करणं आणि कंटेनरच्या त्या वेव्सवर ड्रॉईंग करणं हे खूप चॅलेंजवालं काम होतं आणि ते कसं दिसणार आहे ते पण आम्हालासुद्धा माहिती नव्हतं. क्रेनने पूर्ण कंटेनर उचलून इकडे तिकडे ठेवत होते आणि त्याच्यावर आम्ही पेंटिंग करत होतो. केवढा मोठा प्रोग्राम, केवढा मोठं ग्राउंड. चला आता आम्ही आलो खायला आणि आम्ही इकडे महाराष्ट्राची स्पेशल थाळी ऑर्डर करतो आहे. मुंबई या हॉटेलमधून आम्ही महाराष्ट्रीयन थाळी मागवली. त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. चवली मला तोंडाला पाणी सुटलं. काय साबुदाणा थाली, कोथिंबीर वडी, साबुदाणी खिचडी आणि थालीपीठ अशा मस्तपैकी महाराष्ट्रीयन थालीवर ताव मारून झाल्यावर आत्ता आमचं मन धावते ते आपल्या महालक्ष्मी सरसकडे. चला. हँडलूम, शेतकरी उत्पादक, फूड, APO हे असं मजा येते करायला. बघ आता अख्खा दिवस केलं. एकदम डेलिकेट पीस आहेत. मी लालबागचे आहे. नक्षत्र लालबागचे आहेत. अशा मूर्त्या म्हणजे हे असे पीस मी बघितलेच नाही, पहिल्यांदा बघितले. अक्षरशः मी प्रेमात पडले या पीसच्या. याचं काम बघू शकता किती बारीक आहे आणि किती डिटेल काम आहे. सुबकता कामामध्ये एकदम सुबकता आहे, नाजूकपणा आणि सुबकता आहे. 2000 रुपये आहे. कस्टमाइज एकदम डिटेलिंग एकदम बारीक बारीक येते. पूर्ण फीचर बघा, घोड्याची पावलं, टाचा बिचा एकदम भारी आहे ना. पण ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तर आमचा नंबर आहे 9820610696. आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. सिद्धिविनायक आहे, तुळजाभवानी आई, त्याच्यानंतर मुंबईचं आराध्य दैवत सिद्धिविनायक, सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याकडे आहेत रेडी.
ही खास मूर्ती आहे. ही मूर्ती आहे सचिन तेंडुलकरांची कुलदेवता शांतादुर्गा. ही देखील आपल्याकडे आहे. मंगेशाची, लता मंगेशकरांची मंगेशी पण आहे. आणि विठ्ठलाची मूर्ती पूर्ण जी आपल्याकडे देवळामध्ये जाते भेटवस्तू घेण्यासाठी ती देखील आपल्याकडे आहे. हा कार्ड आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या कार्डवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि असे डेलिकेट फीज घेऊन जाऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. रात्री मला पण बॅग मला आवडली. पण माझ्या रांगोळीचा सेट राहिला पाहिजे. बाकी मला चप्पल भारी आहेत बघ. चप्पल कसे आहेत? 1250. पण याला सोल लावावा लागतो. शिट्टीवाली चिमणी. आशिष आहे हो पांग्या. शिट्टी पण वाजव. लहानपणीची आठवण. लहानपणी वीटभट्टीवरनं माती आणून त्या मातीपासून वेगवेगळे फळं तयार करणं, खास करून सीताफळ, आणि त्याच्यावर रंगकाम करून अशा प्रकारची फळं बनवायचो. काय इकडे आण माझ्याकडे. अरे बेडू काय हो खरंच. मस्त आहे ते, आवडले मला. मातीची भांडी आणि मातीची खापर. आमच्याकडे पूर्वी खापरीवर पोला काढायच्या म्हणून त्याला खापर पोला असं बोलतात. म्हणजे पीठ टाकून बनवलेली भाकरी ह्याला खापर पोला. 50 पैसे 50 पैसे. 5,500. फिरता आमच्या काकी भेटलेल्या आहेत, नीता काकू. तर त्यांचा सुद्धा इथे स्टॉल आहे. त्यांचं सुद्धा कापडापासून पिशव्या, म्हणजे कसल्या त्या पिशव्या, ज्यूटच्या पिशव्या बनवतात त्या स्वतः. त्यांचा बचत गट आहे आणि आमच्या गावातल्या सगळ्या महिलांना घेऊन त्यांनी या बॅग बनवलेल्या आहेत. बॅग तरी बनवलेल्या बॅग आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत. तर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर सरसमध्ये येऊन नक्की आमच्या काकूंकडे बॅग घ्या. अख्खा खाऊ आहे, खाऊ. माझ्या मुलीने या गणपतीची बनवण्याचं लक्ष आपण ठेवलेलं आहे.